आणि दुसऱ्या दिवशी मुलाला फोन लावला की बाबा मी ॲडमिट झाले, मला उद्या ऑपरेशन करायचं सांगितलं, पैशाची व्यवस्था कर. माझा मुलगा दवाखान्यात आला, मला भांडला, त्यानं मला 1 रुपया बी दिला नाही ऑपरेशन करायला. भावाला मागितले, माझे पैसे भावाकडे होते पण भावानंसुद्धा मला दिले नाही. मग मी अशी परेशान झाले. मग डॉक्टर म्हणे बाई उद्या तुझं ऑपरेशन करायचं आहे आणि तुझी सगळी तयारी कर, पैशाची तयारी कर, सगळे तपासण्या करा. मग मला सगळ्या तपासण्या करायला लावल्या, फिटनेस काढलं. पण डॉक्टर म्हणे उद्या सकाळी 50,000 रुपये तुम्ही काउंटरवर जमा करा. माझ्याजवळ 1 रुपया नव्हता. पण मग असं काय परभून कार्य केलं माझ्या जीवनात. मी उभी राहिले, मला इतकी घबराट झाली. मी डॉक्टरला म्हणले, डॉक्टर साहेब मी आता ऑपरेशन करीत नाही, मी उद्या मरणार आहे आणि माझे आता नक्की आहे मरणाचं आहे उद्या, मी अशी मरणारच आहे. म्हणलं आता घरी ऑपरेशन केलं तरी मरते आणि जर नाही केलं तरी मरते. मग डॉक्टर म्हणे बाई तू का पोरगी आहे का, लहान लेकरावानी करायली, तू तसं करू नको, हिंमत होई, 15 मिनटाचंच काम आहे ऑपरेशनाचं, घाबरू नको. पण माझ्याजवळ पैसे नव्हते बहिणींनो. मी बाहेर आले, मला सिस्टर बाहेर येऊ देईना. मला म्हणे आम्हाला डॉक्टर बोलते आणि तू बाहेर जाऊ नको. पण म्हणलं सिस्टर मला 5च मिनटं उभं राहू द्या. मी 5 मिनटं रोडवर उभी राहिले आणि जशी रिक्षा आली, रिक्षाला हात द्याला आणि मी दवाखान्यातून पळून आले घरी पळून आले. घर उघडलं आणि भीतीला पाठ दिली आणि बसले. आता काय करू देवा, माझ्याजवळ तर पैसे नाही, मला कोणी पैसे देईना. माझे नातेवाईकसुद्धा मला ओळखीना, का की त्याला वाटतं ही आम्हाला पैसे मागती म्हणून ते मला बोलत नव्हते, माझ्यापासून दूर राहत होते. आणि ते तिथं बसायचे, मी इथं बसायची, माझ्या संग नीट बोलत नव्हते. पण असं प्रभूनं माझ्या जीवनात कार्य केलं. एक मला सिस्टर भेटली. मला येशू कोण होता माहीत नव्हता. येशूला ते येशू माझ्या जीवनात नव्हताच. मग ती सिस्टर म्हणे तू नको रडू पडवू, काहीच नको करू, तू माझ्यासोबत चरसला चाल. पण मी म्हणलं बाई चरसला येऊन मी काय करू, मला काही येत नाही. मला म्हणे तू काय करू नको, सगळं ते करते, फक्त तुझं तू काय आहे देवाचला तुझं सांग, दुःख तुझ्या मुखानं सांग, तुझ्या तोंडानं सांग तू की मला हा त्रास आहे प्रभू असे सांगन. मग ते तुझ्यावर प्रार्थना करते आणि मग त्या प्रार्थनाच्याद्वारे तू बरी होशील. मी म्हणलं सिस्टर खरं सांगा मी बरी होईन का. हो म्हणे तू बरी होशील. मग त्या सिस्टरनं मला एका चिरसमध्ये नेलं आणि तिथं मी समज सांगितलं की माझं दुखतं, मला असं असं आहे. आणि मला डॉक्टरनं 15 दिवस सांगितलेत. 15 दिवस सांगितले. ते म्हणले बाई तू 15 दिवसाच्या नंतर ये आणि मग तुझा फ्रेश जा, घरी जाय फ्रेश वय आणि मग दवाखान्यात ये, मी तुझं ऑपरेशन करीन. मी म्हटलं सिस्टर माझ्याकडं तर पैसे नाही, मला कोणी पैसे देईना, पोटचा मुलगा देईना, पाठचा भाऊ देईना, नातेवाईक देईना. मग मी काय करू आता. माझ्याजवळ काहीच मार्ग उरला नव्हता, फक्त एकच मार्ग होता येशूचा. मी येशूच्या चरणात गेले. ती म्हणे गुडघे टेक, तुझ्या पापाची कबुली कर आणि तुझं सर्व पाप येशूला तू पापाची क्षमा माग. मी म्हटलं प्रभू मी पापी आहे, गुन्हेगार आहे, अपराधी आहे, मी पाप केलं आणि मी जन्मताच पापी आहे. म्हटलं प्रभू माझ्या रक्तात पाप आहे, मी पापी आहे, दुष्ट आहे, माझी लायकी नाही म्हटलं प्रभू तुझ्याकडे येण्याची. पण मी तुझ्याकडं आले म्हटलं प्रभू, पण तुझी जर इच्छा असेल तर तू मला बरं कर. मारायचं असेल तर मार, तारायचं असेल तर तार, तू जे बी करशील ते तूच करणार आहेस. का की आजपासून मी तुझ्या चरणात आले. मला ते सिस्टर म्हणे तू आजपासून येशूला आली, तू येशूमध्ये राहा, तुला येशू नक्की बरं करील, तू विश्वास ठेव. असं करून सान्या 2 महिने होऊन गेले. 2 महिने होऊन गेले. मग मी म्हणलं ते पास्टरला म्हणलं पास्टर साहेब मला आता त्यानं ऑपरेशनाला बोलवलं, मी कसं करू. मला म्हणे बाई तू काय घाबरू नकोस आणि तू काय कर सोनोग्राफी कर. आता तुझ्यावर प्रभूनं तुझा नक्कीच रिपोर्ट बदलत. मग मी दवाखान्यात गेले, सोनोग्राफी केली, पाहिलं तर माझा निगेटिव्ह रिपोर्ट आला. माझ्या प्रभूनं मला वाचवलं, माझा जीव वाचवला, माझे पैसे वाचवले. मी प्रभूच्या नावाला खूप खूप धन्यवाद देते. आणि माझ्या जीवनामध्ये इतके मोठं संकट होते, एकामागं एक संकट येत राहिलं. पण मी त्या येशूला चरणात होते. माझ्या समोर मोठे मोठे संकट आले, पण माझ्या परमेश्वरानं सर्व निवारण केले. आणि परमेश्वरानं आज तुमच्यासमोर मी जिवंत उभी आहे. ते बी कोणामुळं, येशूच्या आशीर्वादानं, येशूच्या कृपेनं, येशूच्या दयानं आज मी त्याची साक्षी देत आहे की आता ही गोष्ट 2012ची आहे आणि मी 2012पासून येशूच्या चरणात आहे. आतापर्यंत परमेश्वरानं मला जे बी माझं गेलं होतं त्याच्या दुप्पट मला दिलेलं आहे.
मी प्रभूचे धन्यवाद देते. माझा नवरा नसताना मी 4 मुलाचे लग्न केले. 4 मुलं होते मला. 2 मुलीचे लग्न केले, 2 मुलाचे लग्न केले. माझ्याजवळ 1 रुपया नव्हता, काही नव्हतं, पण परमेश्वरानं मला सहाय्य केलं आणि मी समद्या लेकराचे त्याच्या आमचे घरचे गेल्याच्या नंतर मी 4 मुलाचे लग्न केले. आणि आता प्रभूमध्ये आहे. कोणी माझ्या प्रभूला मानतं, कोणी नाही मानत, पण मी अंतःकारणातून माझ्या हृदयातून मी प्रभूला मानते. मी प्रभूची आहे आणि मी प्रभूनं माझा उद्धार केला आणि माझा बालकिस्मा झाला. मी प्रभूच्या नावाला धन्यवाद देते. ज्या दिवशी माझा बालकिस्मा होणार होता त्या दिवशी मी खूप आजारी होते. रातच्या 12पासून माझी तब्येत खराब झाली. मला बसून उठून बसता येईना, तापचा येईना. पण मी काय करू प्रभू, आता उद्या तर जायचं चेरसला, पण मी आता काय करू, मला काही बरं लागाना, कसं करू, काय करू, मी अशी चिंता केली. मग प्रभूला म्हटलं, प्रभू जे बी करशील ना तू चांगलंच करशील, का की मी तुझं लेकरू आहे, तू कधी तुझ्या लेकराचं वाईट करणार नाहीस. म्हणून मग मी अशी प्रभूला प्रार्थना केली 2 शब्दाची. आणि मग झोप येईना जीवाला, का की उद्या जायचं आहे ना, पण आपल्याला बरं वाटाना. आपण जर नाही गेलं तर मग इतक्या दिवसाचं काय माझ्या जीवनात कार्य केलं प्रभूनी आणि मला जीवनदान दिलं. सगळ्यात मोठी गोष्ट मला जीवनदान दिलं. आज काय पाहिजे मला, पण मग मी कसं बी करून जाईनच प्रभूला, अशी मी ठाम विचार केला. मग झोपल्याच्या नंतर मग उठले. सकाळी उठले, थोडं मला बरं वाटलं. मला बरं वाटल्याच्या नंतर मी आंघोळ केली आणि तयारी केली. प्रभू येशूला मला जायचं सकाळी, आज उद्या लवकर उठन आणि आवरून सान्या मी चेरसला जाईन. म्हणून मग मी चेरसला आले आणि मग माझा इथं बालकिस्मा झाला. मी प्रभूच्या नावाला खूप खूप धन्यवाद देते. का की माझे 2020पासून इच्छा होती बालकिस्मा घेण्याची, का की माझा उद्धार झाला होता, पण ते संधी आलीच नव्हती. काही ना काही अडचणी यायची, काही ना काही हे व्हायचं, माझं झालंच नव्हतं. पण त्या दिवशी प्रभूनं माझ्यावर आलेलं देवकाचं संकट निवारण केलं आणि मला उभं केलं आणि उभं करून मला इथं चेरसला आणलं आणि चेरसला आणून सान्या माझा बालकिस्मा झाला. आता मी प्रभूमध्ये आहे. प्रभूमध्ये येणं चांगलं आहे. प्रभू चांगला आहे. त्याच्यात लोक म्हणतात येशूला गेलं म्हणजे परिवर्तन होतं, जात बदलती. तो देव आहे, कशाची जात बदलती, आपलं मन परिवर्तन होतं, बाकी काही नाही. शरीर तेच राहतं, माणूस तेच राहतो, पण आत्म्याचं परिवर्तन होतं. हे आत्म्याचं परिवर्तन होतं. माझ्या प्रभूनं माझं परिवर्तन केलं. कोणी मानू या ना मानू, मी अंतःकारणातून माझ्या प्रभूला मानते आणि त्याचे धन्यवाद देते. का की तोच माझा जन्मदाता आहे, तोच माझा मुक्तिदाता आहे. त्याच्याशिवाय माझं दुसरं ह्या जगात कोणी नाही. सर्व जग मतलबी आहे, सरे मतलबाचे आहे, कोणी कोणाचं नाही. पैशापुरते सगळे पुढं करते आणि काय करते मग पैसे नसले का मग जवळ धरीत नाहीत, असे लोक आहे. पण माझा प्रभू युगानुयुग तुझ्याजवळ असू या नसू, काही का नसाना, अंतःकारणानं रिकाम्या हातानं मी प्रभूच्या चरसमध्ये गेले. माझ्याजवळ रिक्षाला जायला पैसे राहत नव्हते बहिणींनो, दान टाकायला माझ्याजवळ 10 रुपये राहत नव्हते. पण प्रभूनं माझ्यावर अशी दया केली. ते लोक बी देवाचे दास बी चांगले होते. ते माझ्यासाठी रोज प्रार्थना करायचे आणि बाई तू प्रभूला सोडू नकोस, तू आता प्रभूत आलीस, तू आता येशूत आलीस, आता येशूची झाली, तू येशूची मुलगी आहे, तू येशूला सोडू नको, तू येशूत राहा आणि येशू तुझं कल्याण करीन. खरोखर बहिणींनो, माझं जीवनदान देणारा परमेश्वर त्यानं माझं जीवनदान दिलं आणि माझं कल्याण केलं. जेवढं बी माझं गेलं होतं तेवढं परत मला वापस दिलं. मी त्या प्रभूच्या नावाला कोटी कोटी धन्यवाद देते. त्याच्या नावाचे आभार आणि उपकार मानते. बहिणींनो, येशू लय चांगला आहे. तुम्ही येशूकडे या, तुमच्या सगळं दुःखाचं निवारण होतं आणि तो जीवनदाता आहे. तो जीवन देणारा परमेश्वर सर्व शक्तिमान आणि सामर्थ्य आहे. मी आज 2 वर्ष 2012पासून मी येशूत आहे. एक दिवस बी मी आराधना सोडली नाही, एक दिवस बी मी प्रभूला सोडून घरी राहिले नाही, का की मला करमत नाही. मी म्हणते माझ्या देवाला मी सोडून राहिले. मी आज लय मोठी चूक झाली माझ्याकडून, लय मोठं काहीतरी मिक्स झालं माझ्याकडून, मला करमत नाही. मी देवाला आल्याशिवाय राहत नाही, का की माझा प्रभू मला घेऊन येतो. कशी बी दैनीनं चैनीनं मी येते प्रभूला आणि माझ्या जीवनदान देणार दाता मला परमेश्वराला मी धन्यवाद देते. का की त्यानं माझा जीवनदान दिलं. आज वर्षी 2018मध्ये 2024मध्ये माझा ॲक्सिडेंट झाला पाणी वेशीला. असा भयानक ॲक्सिडेंट झाला. माझ्यासोबत कोणी नव्हतं, पण माझा परमेश्वर होता. माझ्या परमेश्वरानं ते गाडी आली, मला उडून दिलं. मी पडले
आणि ते लोक निघून गेले. मला कोणी नव्हतं. अशा रोडवरच्या लोकांनी मला उठून बसवलं आणि बाई बनी तू मला डोळे लावून घेतले. मी आता डोळे उघडलेच नाही का की माझ्या मेंदूला मार लागलेला होता. मला सारख्या वांत्या होत होत्या. आणि मग लोकांना काय केलं, मला दवाखान्यात नेलं. त्याच्या परस्परच दवाखान्यात नेलं आणि मला तिथं ॲडमिट केलं की माझ्या प्रभू. डॉक्टर म्हणे पाहिलं, डॉक्टरनं तपासलं मला. मला म्हणे बाई तुझा मेंदू हल्लेला आहे, मी 1 घंटाभर पाहतो, तुझा इथं इलाज करतो. अरे इथं इलाज जर नाही झाला तर तुला तिकडं दुसऱ्या दवाखान्यात धाडतो. मी म्हणलं देवा आता मला कुठंच नको धाडू. मला उभं राहायला अवसान नाही, ना चालता येत नाही, ना फिरता येत नाही. गावाकडं फोन केला मुलायला. म्हणलं फोन माझा ॲक्सिडेंट, त्या डॉक्टर लोकांना फोन लावला. म्हणजे तुमच्या आईचा ॲक्सिडेंट झाला, त्या दवाखान्यात ॲडमिट झाल्या, तुम्ही या आणि त्याला पहा इथं येऊन सान्या. मग ते गावाकडून माझे मुलं आले आणि मग मला तिथं पाहिलं. मग ताक दिलं आणि मग मी प्रभूला पडल्या मला बेटवर. मला तर सूद नव्हती, पण अंतःकारणात माझा प्रभू होता, अंतःकारणात माझा येशू होता. मी येशूला म्हणे येशू मला कुठं धाडू नकोस, तू मला बरं करणारा डॉक्टर आहेस, तू डॉक्टराचा डॉक्टर आणि वैदाचा वैद आहेस. महान आहे प्रभू तू, जे सगळ्याला संभव नाही ते तुला संभव आहे. मला कुठंच पाठवू नकोस आणि तू जे बी करणार आहे ते तूच करशील. आणि मला पण त्यानं मला इलाज केला माझ्यावर. पुन्हा 1 तासानं डॉक्टर आले. डॉक्टर म्हणाले बाई आता तुला कसं वाटतं. मी म्हणलं डॉक्टर साहेब मला आता बरं वाटायलं. तर मग म्हणे आता तुला काही कुठं जायची गरज नाही का की मला त्या याच्या संकटातून बी मला येशूनं वाचवलं. का की येशू माझ्यासोबत होता, नाही तर माझं त्या दिवशी काही राहिलं नव्हतं. असे ॲक्सिडेंटमध्ये भयानक ॲक्सिडेंट होते, लोक मरते, पण माझ्या परमेश्वरानं मला काही होऊ दिलं नाही. मला मार लागला, मुक्का मार लागला, कमराला मार लागला, डोक्याला मार लागला, पण माझं असं तिळभर रक्त निघू दिलं नाही शरीराचं. माझ्या प्रभूनं मला सांभाळलं, माझ्या प्रभूनं मला तारलं. मी त्याचे आभार आणि उपकार मानते आणि त्या येशूच्या नावाला कोटी कोटी धन्यवाद देते. मी जेवढे बी धन्यवाद दिले तेवढे कमीच आहे. त्याच्यासाठी माझ्यासाठी प्रभूला किती बी काही केलं तर माझ्याच्यानं त्याचे उपकार फेटणार नाही. कारण की तो हाही महान परमेश्वर, जीवनदान देणारा, जीवन देणारा ईश्वर आहे. परमेश्वर तुम्ही पण येशूत राहा आणि येशूला तुम्ही येशूचाच धावा करा. येशूच तुम्हाला संकटात कामा येतो, कोणी कामा येत नाही, नातेवाईक येत नाही. पैसे असले तेव्हा नातेवाईक जमा होते, ज्या वेळेस पैसे नसले त्या वेळेस सगळं जग सोडून जातं. पण माझ्या प्रभूनं मला नाही सोडलं. प्रभूचं वचन आहे ज्याला कोणी नाही त्याचा मी आहे. खरोखर माझा येशू ज्याच्याजवळ काही बी नाही त्याच्यासाठी तो येशू उभा आहे. तो कधीच त्याच्या लेकराला टाकीत नाही, की तो कधीच त्याच्या लेकराला दुःखात बघत नाही, का की तो जीवनदान देणारा परमेश्वर हे. आमच्या परमेश्वर बापा मी तुझ्या नावाला कोटी कोटी धन्यवाद देते प्रभू. माझ्यासाठी तू जेवढे कार्य केलेत, अद्भुत कार्य केलेत माझ्या जीवनात, तू मोठे मोठे कार्य केलेले आहेत. मी त्याच्यासाठी तुला कोटी कोटी धन्यवाद देते. अशी विनंती आणि प्रार्थना करते परमात्मा, मला तू सहाय्य कर, दया आणि कृपा कर. अशी विनंती आणि प्रार्थना करते. आमचा उद्धार करता येशू त्याच्या नावात मागते. आमेन.